सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी पार पडली। सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सोलापूर महानगरपालिका नगरसचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजपच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह इतर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवड प्रक्रियेला वेग आला असून गुरुवारी विविध समित्यांसाठी इच्छुक नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। समित्यांच्या माध्यमातून शहर विकासाच्या विविध कामांना दिशा मिळणार असल्यानं या निवडीकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचंही लक्ष लागलं आहे। नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यामध्ये स्थापत्य समिती सभापती पदासाठी विजय चिप्पा, विधी समिती सभापती पदासाठी सत्यजित वाघमोडे, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती पदासाठी सुनील खटके, शहर सुधारणा समिती सभापती पदासाठी स्वाती बडगू, मंडई व उद्यान समिती सभापती पदासाठी राजशेखर पाटील, कामगार व समाज कल्याण समिती सभापती पदासाठी श्रद्धा पवार तसंच महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी निर्मला जंगम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे तसंच भाजपच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी सर्व उमेदवारांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या। महानगरपालिकेतील विविध विषय समित्यांच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांना अधिक गती मिळेल आणि नागरिकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। तर आता सगळ्यांनी ज्या ज्या कमिट्यावरती आपली निवड होईल त्या कमिट्यावरती हा निर्णय पक्षाने घेतलेला आहे। त्यामुळे कोणीही आपली नाराजी न दाखवता प्रत्येकाला ही संधी मिळणार आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं। आणि काही जण पक्षाचे पहिल्यांदाच नगरसेवक झालेले आहेत, अजून पूर्ण कामकाजाची आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे आहे आणि ही सगळी माहिती पूर्ण करून मग त्या समितीचं कामकाज कसं चालतं, काय चालतं, त्या सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती तर सगळ्यांनाही माहिती मिळेल। या समितीच्या वारंवार बैठका व्हाव्यात, सभागृहाकडे येणारे विषय, त्या समितीत असलेल्या अडचणी ह्या त्या समितीच्या मार्फतच याव्यात। त्यांनी बैठक घेतल्यानंतर तिथं ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसाठी काही निधी लागत असेल तर सभागृहाकडं ते विषय पाठवण्यात यावे अशा उद्देशाने ह्या सर्व समित्या केल्या, सभापती केलेले आहेत आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळात या सर्व समित्याचं चांगल्या पद्धतीने काम तुम्हाला दिसेल। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सभापतींना कसं न्याय देता येईल आणि सर्वांना कसं न्याय देता येईल या दृष्टिकोनातून आज सभापती पदासाठी इच्छुक आणि फॉर्म भरलेला आहे। त्यात स्थापत्य समिती सभापतीसाठी चिप्पा विजय भुमैया यांचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। वैद्यकीय सहाय्यक आरोग्य समितीसाठी खटके सुनील पांडुरंग यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे। विधी समितीसाठी वाघमोडे सत्यजित सुबोध यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे। तसेच शहर सुधारण समितीसाठी स्वाती दत्तात्रय बडगू यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे। मंडई आणि उद्यान समितीसाठी राजशेखर मल्लिकार्जुन पाटील साहेब यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे। तसेच कामगार व समाज कल्याण समितीसाठी सभापती पदासाठी पवार श्रद्धा किरण यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे। महिला बालकल्याण समितीसाठी निर्मला हरीश जंगम यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे। सर्वांना या ठिकाणी काम करण्याची चांगली संधी आहे या दृष्टिकोनातून आज सभापती पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे।